महत्त्वाची बातमी, राज्यसभेत आज परीक्षा सुधारणा विधेयक हे मांडलं जाणार आहे। लोकसभेनंतर आज राज्यसभेत हे विधेयक मांडलं जाईल। राज्यसभेतही विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगीची शक्यता वर्तवली जाते। नीट परीक्षेतील पेपरफुटी प्रकरण आणि या प्रकरणात धर्मेंद्र प्रधान यांना द्यावा लागणारा राजीनामा या सगळ्या घडामोडीनंतर परीक्षा सुधारणा विधेयक काल लोकसभेत 2 दिवसाच्या प्रदीर्घ चर्चेनंतर संमत झालं। आज राज्यसभेत हे विधेयक मांडलं जाणार आहे। त्यामुळे राज्यसभेतही विधेयकावर चर्चा होत असताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता वर्तवली जाते। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया, थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे। मीनाक्षी, काल जे लोकसभेत तमाम देशानं पाहिलं तेच राज्यसभेत सुद्धा घडण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। हे विधेयक केवळ एक फार्स आहे असं विरोधकांकडून काल संसदेत सांगण्यात आलं। आज राज्यसभेत विरोधक आणि सत्ताधारी हे पुन्हा एकदा या मुद्द्यावर आमने सामने येण्याची चिन्ह दिसतात, कारण आज राज्यसभेत हे विधेयक पटलावर ठेवलं जाईल। खरं तर लागवी नीट परीक्षेमध्ये पेपरफुटी प्रकरणात त्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन आणि त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा द्यावा लागला। मात्र या सगळ्याच पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय की पावसाळी अधिवेशन सध्या दिल्लीत सुरू आहे आणि असं असताना आपण पाहतोय की काल ज्या पद्धतीत या सगळ्याच परीक्षा सुधारण विधेयकावरती जी मागच्या 2 दिवसापासून चर्चा झाली आणि एकूणच आपण पाहतोय की विरोधकांनी ज्या पद्धतीत आक्रमक भूमिका मांडली, सगळी परिस्थिती जी आहे ती चर्चा होत असताना मात्र हे विधेयक लोकसभेमध्ये काल मांडण्यात आलं। तशाच पद्धतीत आज जे आहे ते राज्यसभेमध्ये हे विधेयक जे आहे ते पटलावरती येणार आहे। मात्र पटलावरती हा विधेयक आणल्यानंतर विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये पुन्हा एकदा खडाजंगी जी आहे ती आजच्या दिवसभरामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते, कारण शिक्षण व्यवस्थेवरती उपस्थित केलेले अनेक प्रश्न आणि त्यासोबतच कॉक्रोच जनता पार्टीचं जे आंदोलन यामध्ये सगळी परिस्थिती जी आहे ती कशा पद्धतीत विरोधकांनी मांडली आणि त्यानंतर लोकसभेमध्ये हे विधेयक जे आहेत ते मांडण्यात आलं आणि त्यानंतर आज राज्यसभेमध्ये एकूणच यावरती चर्चा होईल। निश्चितच विरोधकांकडून कशा पद्धतीत आज आवाज उठवला जातो या सगळ्याकडेच लक्ष राहणार आहे। पण तत्पूर्वी आपण पाहतोय की सत्ताधारी देखील तितक्याच ताकदीनं जे आहे ते या सगळ्याच विधेयकावरती चर्चा होत असताना आपले मुद्दे देखील मांडताना पाहायला मिळतील। त्यामुळे आज एकूणच या सगळ्याच पार्श्वभूमीवरती परीक्षेच्या या सगळ्या सुधारण विधेयकावरती काय नेमकी खडाजंगी आपल्याला राज्यसभेमध्ये पाहायला मिळते याकडे सगळ्यांचं लक्ष राहिलेलं आहे। अगदी मीनाक्षी, तुम्ही असेच आमच्या समोर जोडलेला लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।